हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवरती खूप सारं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत हळदी आणि लग्नाचा मेन ब्लॉग. तर बघा, इथं चालू आहे आमचा डान्स आणि आता वरात येतच आहे. नवरा नवरीचं होणार आहे लग्न. तर ही आहे नवरा नवरीची रॉयल अशी सुंदरशी एंट्री. तो फ्रेंड्स ब्लॉग पूर्ण बघा आणि खूप सारं प्रेम द्या ब्लॉगला. तर फ्रेंड, दुसऱ्या दिवशी सकाळीच हळद होती आणि साधारण नवरी मात्र 2:30 वाजता झोपूनसुद्धा सकाळी 6-7 वाजता हळदीच्या फंक्शनसाठी तयार झाली होती. तर हे आहे आमच्या नवरीची हळद. तुम्ही बघू शकता किती गोड दिसते ती अंकिता. छानसा मेकअप केला आहे नवरीने आणि नवरबाने सुद्धा. तो इथं आम्ही हळदीचा फंक्शन एन्जॉय करतोय. सगळ्यांनी येल्लो कलरचे ड्रेसेस घालायचे होते असं ठरलं होतं. लेडीजने येल्लो साडी आणि जेंट्सने येल्लो कुर्ता असं तुम्ही बघू शकता तर परिधान केलेलं आहे. तर इथं हळद खेळली, त्याच्यानंतर छानसा डान्ससुद्धा झाला. तर मी आली थोडीशी उशिराच, कारण रात्रीची झोप व्यवस्थित झाली नव्हती. तरी पण रील शूट करण्याचं किती ते माझं आवड. तो आल्या मिस्टरांना माझी रील काढा बरं असं मी सांगितलं. त्याच्यानंतर रील्स काढले. अगदी छान असे रीलसुद्धा सकाळच्या ह्याच्यात येत होते. इथं आमची नवरा नवरीच्या साईडची दोन्ही मंडळी छानसा डान्स करत होती हळदीच्या प्रोग्रामच्या वेळी. सो तुम्ही बघू शकता स्विमिंग पूलच्या अगदीच बाजूला छान असा हळदीचा प्रोग्राम सुरू आहे. तो खूप असे आनंदात होते सर्वजण. छान अशा थीमनुसार डान्स प्रोग्राम चालू होते. इथं मी आणि माझे मिस्टर नवऱ्याला हळद लावतोय, तुम्ही बघू शकता. तर हळद लावून झाल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही सगळ्या लेडीजने केली छानशी रील शूट. तुम्ही बघू शकता किती ती आवड सगळ्या महाजन फॅमिलीला. तो सगळेजण ॲक्टिवली पार्टिसिपेट करतात रीलमध्ये. तो बघा इथं किती छान अशी रील शूट झालेली आहे. ती नक्की रील कशी आहे त्याच्यासाठी तुम्हाला माझी रीलची व्हिडिओ बघावी लागेल. तर ही आमच्या धनश्रीने तयार केली होती रील, कारण की रील्स कशा घेतील छान याची त्याला उत्तम अशी आयडिया आहे. सो रील शूट झाल्यानंतर आम्ही बघा काय केलं ते. इथं या माझ्या मोठ्या जावबाई आणि दीर नवऱ्याला लावतात हळद. सो किती छान जोडा आहे, तुम्ही बघू शकता. तर हे आमचे सगळ्यात मोठे दीर होते आणि हे आमचे चुलत दीर आणि त्यांच्या वाईफ. तर याही खूप गोड जोडी आहे, तुम्ही बघू शकता. तो यांनीही हळद खेळली, हळद लावली आणि छानसा स्विमिंग पूलचा सुद्धा सगळ्यांनी आनंद घेतला. आता तुम्हाला मधून रील्स आमच्या दिसतील, कारण की रीलची सगळ्यांना भन्नाट आवड. त्याच्यामुळे कशी कोणती रील छान येईल याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करत होते. त्याच्यानंतर आम्ही गेलो नाश्ता सेशनला, कारण की भूक लागली होती हळद खेळल्यानंतर. तो तुम्ही बघू शकता या ठिकाणी लग्न लागणार होतो, तर याच ठिकाणी आम्ही नाश्ता केलेला आहे. लग्नाची अरेंजमेंट चालू होती आणि छान असा नाश्ता होता. तो आम्ही सगळेजणं नाश्ता करायला गेलो होतो. इथं सगळेजणं नाश्ता घेण्यासाठी आलेले होते. नाश्त्यासाठी बरेच छान आयटम होते. इडली होती, सांबार होतं, परत मेंदूवडा होता आणि अजून छान अशी अजूनही आयटम होते. पण मला जे डायट कॉन्शियस असल्यामुळे जे हेल्दी असते तेच मी आयटम माझ्या ताटामध्ये घेतले होते. हो, आणि पावभाजीसुद्धा होती. सो बघा, आम्ही सगळेजण इथं करू राहिलेत नाश्ता. अगदी छान असा नाश्ता होता, कारण की टेस्ट खूप छान होती. त्याच्यामुळे जेवढं ज्याला लागतं आहे तेवढंच सगळेजण घेत होते. आणि छानसा नाश्ता झाल्यानंतर आम्ही आमच्या चेंजिंगसाठी गेलो, कारण की आता लग्न लागणार होतं. इथं बरीच आमची महाजन फॅमिलीची मंडळी छान असा नाश्ता एन्जॉय करताना तुम्ही बघू शकता. ही आहे माझी त्रिशा, जी की आहे खूप अशी खाद्यप्रिय. तिला खाणं पिणं खूप आवडतं, कारण की लग्न असो का इतर कोणताही फंक्शन असो किंवा नसो, मॅडमला जेवणाचा खूप मोठा नाद आहे. सो इथं तुम्ही बघू शकता किती छान असा मंडप आहे, की जिथं आता थोड्याच वेळात लग्न लागणार होतं आणि मंडप सजणार होता आणि खूप सारे पाहुणेही येणार होते. सो नवरी जी आहे ती आता हळद उरकून तिच्या आता मेन फंक्शनसाठी तयार होत होती. आणि इथं बरीच काही मंडळी, स्पेशली जेंट्स मंडळी जात होती स्विमिंगसाठी, कारण की त्यांना काही ड्रेसेस परिधान करायचे नसतात का खूप साऱ्या नट्टापट्टाने. त्यामुळे छोटी मुलं आणि काही जेंट्स मंडळी जात होती या स्विमिंग पूलचा आनंद घ्यायला. त्याच्यानंतर माझी त्रिशा आणि त्रिशाची मैत्रिणी
जी की आहे तिची चुलत बहीणच, या दोघी करत होत्या एन्जॉय. ही तिची बेस्ट फ्रेंड झाली होती. त्रिशा आणि रिशा आहेत या. आता इथं हळूच आलेली आहे वरात. तुम्ही बघू शकता नवऱ्याची वरात आलेली आहे. आमची करवली, नवरीची बहीण आणि आमच्या लेडीज आहेत, काही छोट्या मुली आहेत, या नवऱ्यासोबत डान्स करताना तुम्ही बघू शकता. तो त्याच्यानंतर आमच्या ज्या काही जेंट्स मंडळींनी सुद्धा इथं डान्स केलेला तुम्ही बघू शकता. सो नवरोबा खूप सुंदर दिसत आहेत इथं, तुम्ही बघू शकता. इतकी उत्सुकता आहे की लवकरच हळदीचा प्रोग्राम उठकून नवरोबा आपल्या मेन प्रोग्राम म्हणजे लग्नासाठी सज्ज झालेले आहेत. तो इथं आहेत सगळी महाजन फॅमिलीची आणि दुसऱ्या फॅमिलीची मंडळी बघू शकता तुम्ही. किती छान अशी नटलेली आहेत, काठापदराच्या साड्यांमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. सो या फंक्शनसाठी मी जी आहे ती माझी फेवरेट साडी घातली होती आणि ही साडी मला खूप आवडते. नेकलेसही खूप छान होता आणि बरेच जणांनी कॉम्प्लिमेंटही केली की तू या ड्रेसवरती खूप सुंदर दिसते आहेस म्हणून. सो त्याच्यानंतर आम्हीसुद्धा थोडं डान्स प्रोग्राम केला, कारण की आता इथं बघा आमची गोड अशी निकिता छान अशा लाच्यामध्ये तयार होऊन येत आहे. सो जितकी म्हणजे ती सुंदर लॉयर आहे तितकीच ती छान अशी उत्तम काय म्हणतात त्याला सगळ्यात गोष्टीत आहे. कोणतीही गोष्ट अशी कमी म्हणताच येणार नाही. सो इथं आमची महाजन फॅमिली आणि दुसऱ्या नवरोबाच्या साईडची फॅमिली आहेत आणि इथं काही जण करत आहेत डान्स. तर माझ्या ननंदबाई आणि तिचे मिस्टर डान्स करत आहेत, तुम्ही बघू शकता. सो नवरीचे जे मामा आहेत ते सुद्धा डान्स करत होते आणि हाच प्रोग्राम असो की ज्याच्यामध्ये तुम्ही डान्स करू शकता आणि जसं हवं तसं नाचायचं असतं, कारण की त्याच्यात कोणीही तुम्हाला जज नसतं करणार. त्यामुळे जसा डान्स येतो तसंच सगळेजण एन्जॉय करत होते. सो इथे नवरीची रॉयल अशी एंट्री होणार होती, तर नवऱ्याचे भाऊ जे आहेत ते त्याच्यासाठी तयारी करत आहेत. तर तुम्ही आता बघू शकता नवरी आता थोड्याच वेळात नवरी आणि नवरोबा दोघंही मंचावर येणार आहेत आणि शुभ मुहूर्त याच्यावरती लग्न संपन्न होणार आहे. तर किती छान दिसतंय लग्न आणि किती. सो या लग्नामध्ये नवरीचे जे वडील आहेत ते नसल्यामुळे नवरीचे जे काका आहेत त्यांनीच हे लग्न संपन्न केलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने. सो फ्रेंड्स, इथे आता वरमाला हा जो फंक्शन आहे, विधी हा सुरू होणार आहे. तर तुम्ही जर बघितलं तर लग्न हा आपल्या साधारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा दिवस असतो. कारण की जसे आपण आयुष्यात जन्माला येतो त्याच्यानंतर प्रत्येक संस्कार होतात, त्याच्यामधला लग्न हा पण एक संस्कार आहे. आणि या दिवसाची प्रत्येक जण, अगदी मुलगा असो का मुलगी, आतुरतेने वाट बघत असतो. होणारा जोडीदार कसा असेल आणि कसा मिळेल हे खूपच नशिबाचा भाग असतो आणि त्याचं जोडी टिकून राहणंही खूप महत्त्वाचं असतं. तर असंच आमच्या या निकिताच्या आयुष्यातला हा खूपच मोठा असा दिवस होता आणि उत्तम असा जोडीदारही तिला मिळालेला होता, मनपसंत सुद्धा. तो आता थोड्याच वेळात वरमाला हा जो प्रोग्राम आहे तो सुरू होणार होता. तर तुम्ही म्हणाल वरमाला हा जो प्रोग्राम असतो हा विधी का बरं केला जातो? तर वरमाला करणं म्हणजे जो वर असतो त्याने वधूला स्वीकारण्याचा अर्थ असतो. जसं पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा राजा जो आहे तिच्या राणीला हार घालायचा, याचा अर्थ तो तिचा स्वीकार करायचा. तर इथं तुम्ही बघू शकता आमच्या निकिताची थाटामाटात एंट्री होते आणि थोड्याच वेळात आता लग्न संपन्न होणार आहे, वरमालाचा प्रोग्राम होणार आहे. लग्नामधले ते विधी, ते मंत्र उच्चारण आणि त्या सगळ्या गोष्टी खूपच छान असतात, अगदी मन वेधून घेतात. आणि ज्याच्या नशिबात असं मोठं लग्न येतं किंवा दोन्ही परिवारांची संमती येते, त्यांचं तर नशीबच खूप छान असतं. प्रत्येक जण तेवढं सौभाग्यवत असेल असंच नसतंच. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडचे खूप मोठा परिवार या वरवधूला आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे. तो तुम्हाला मी सांगत होती की वरमालेविषयी. तर ज्याप्रमाणे तुम्ही बघितलं, ज्यावेळेला समुद्रमंथन झालं, जेव्हा विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी जी आहे ती वरमाला लक्ष्मीला घातली, तेव्हापासून वरमाला म्हणजे ॲक्सेप्ट करणं, आपल्या वधूला, वराला एक्सेप्ट करणं होतं. तर इथं आता लग्न सुरू होत आहे आणि वरमालेचा प्रोग्रामही सुरू होत आहे. आता इथं मंत्र उच्चारण करणं
आणि नवरीचं लग्न लागणं अगदी मुहूर्तावर ह्याचंही खूप महत्त्व असतं, कारण की ती एक मुहूर्त वेळ ठरवून दिलेली असते. त्या वेळेत झालेलं लग्न हे खूप शुभ मानलं जातं. प्रथमाच्या नवीनबाई उखाणा घेतात. रावाचे नाव घेऊन निकिताच्या लग्नाचा भावजायांचा करते थाट. आता वरमालेचा प्रोग्राम समाप्त झालेला आहे, विधी समाप्त झालेला आहे. आता दोन्ही साईडचे गेस्ट आहेत ते वर वधूला शुभेच्छा देण्यासाठी जात आहेत आणि इथं आम्ही जेवणासाठी आलेलो आहोत. छान असं उत्तम जेवण होतं आणि अगदीच मोजकंच मी जेवण घेतलं, कारण की डाएटवर असल्यामुळे जास्त स्पायसी परत जंक फूड मी घेऊ शकत नव्हते. त्याच्यामुळे जेवढं मला जमेल तेवढं मी घेतलं, कारण की गोड आणि थोडंसं फ्राईड आयटम मी अवॉइड करते. परंतु जेवण खूपच छान होतं. पण ज्यांना सगळंच खाता येतं त्यांच्यासाठी खूप उत्तम असतं लग्न कार्यात जेवण करणं, कारण की डाएट कॉन्शियस असल्यामुळे मी पूर्णतः म्हणजे डाएटचा विचार करूनच गोष्टी माझ्या ह्याच्यामध्ये घेते, की जेणेकरून आपलं वजन वाढू नये. अगदी मला मिळालेली बासुंदीसुद्धा मी घेतली नाही, कारण की ती माझ्या मिस्टरांना दिली. इथं मीही थोडं फोटो सेशन केलं, गिफ्ट वधूला दिले आणि त्याच्यानंतर आमच्या ज्या दोन्ही म्हणजे महाजन फॅमिलीतल्या मंडळींनी छानसे फोटोज काढले. तर असा होता आमचा हा मेन लग्नाचा फोटो सेशन. कसा वाटला ब्लॉग सांगा फ्रेंड्स. ही आमची सगळी मंडळी, कसा वाटतो हा महाजन फॅमिलीचा परिवार डेफिनेटली कमेंट करा आणि आशीर्वाद द्या. तुमचीच जयश्री.